नमस्कार. सतसाहेब आपलं नाव? गणेश बंजारा, आपण कुठून आलात? गाव बद्री जिरा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 28 सप्टेंबर 2021ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर जे पारंपरिक भक्ती करत होतो, जसं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे पूजा करणं, जसं उपास राहणं. उपासामध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये एक महिना उपास राहायचो. त्याच्यात असं नियम पाळायचं की सकाळी फक्त 1 ग्लास दूध घ्यायचं, पूर्ण दिवस फक्त पाण्याचं हे करायचं, रात्री थोडं फल आहार करायचं आणि असंच करून आपण 1 महिना उपवास धरत होतो. तर तसंच अनेक प्रकारे भक्ती करत होतो. कान फुकू गुरु केलं होतं पहिले. ते मंत्र नाही देत होते, ते सांगायचे की तुम्ही ध्यानात बसणार तेव्हा तुम्हाला सर्व काही दिसणार म्हणे. तेव्हा आम्ही ध्यानात बसायचो, 1-1, 2-2 तास बसायचं सरजे, तरी बी काही मंत्र वगैरे आम्हाला काही दिसत नाही होते. मग असं करत करत आम्ही एका गुरुजीकडे गेलो. ते वैष्णवपंथीला जुळलेले होते, तर आम्ही पण तिकडे दीक्षा घेतली. तिकडे दीक्षा घेताना भगतजी ते महामंत्र द्यायचे आम्हाला, हरे राम हरे कृष्ण असं महामंत्र द्यायचं. त्याचे जाप करायचं. त्याच्या जापाने आम्हाला काही नाही झालं. मग प्रेतबाधा लागली. आम्ही प्रेतबाधा लागला, जसं आम्ही हे महाराज नाही ते महाराज नाही असं भरपूर महाराज बघितलं सरजी, पण आम्हाला काही फरक नाही वाटला त्याच्यात. असं करत करत आम्ही भरपूर, म्हणजे आज जवळपास आम्हाला 15 ते 20 वर्ष झालं. तर खूपच त्रास झाला सरजी याच्यामुळे आम्हाला ना. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पारंपरिक भक्ती साधना करत होतात, त्याचप्रमाणे आपण विष्णू पंथाची सुद्धा भक्ती स्वीकारली होती. बरेचसे गुरुसुद्धा आपण केले होते. तर संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांची सद्भक्ती का घेतली? संत रामपालजी महाराजांना जोडण्या अगोदर एक मित्र होता माझा. आमच्या गावातून 2 किलोमीटर आहे नलवा गाव. तिकडे एक मित्र होतं. ते सांगायचे की तुम्ही असं भक्ती करतात, तंबाखू वगैरे हे व्यसन करतात, तर तुम्ही कसं काय? तर त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं सरजी. मी ते ज्ञानगंगा पुस्तक वाचलं आणि त्या वाचता वाचता माझी व्यसनं पण सुटली आणि मी पण संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जे आपले जे मित्र आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. त्यातनं आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तुम्हाला विचारायचं, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळले आणि काय काय अनुभव आपल्याला बघावयास मिळाले? सरजी बदल तर एवढं काय आढळलं का आम्हाला सर्वप्रथम म्हणजे व्यसनं सर्व छुटली आमची. आणि शारीरिक तर एवढं हे होतं आमचं का विमल घोटके तर हे सुटायचेच नाही. पण जसं संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतली तेव्हापासून आमचे हे व्यसनं एकदम चुटकीच सुटलं सरजी. आणि शारीरिक बी लाभ खूप झाला आणि आर्थिक लाभ तर एवढं झालं सरजी का आम्ही म्हणू नाही शकत. जेवढं परमात्माच्या गुण गातो ना आम्ही तेवढं कमी आहे. संत रामपाल महाराजांच्या सद्भक्तीने आम्हाला ना 15-20 लाखाचं घर पण बांधून दिलं भगतजी. आणि ते आर्थिक याच्याने मी कॉन्ट्रॅक्टदार आहे. त्याच्यामुळे मला पहिले ना 20-25 हजाराची साईट भेटत होती. जेव्हापासून मी जुडलो ना सरजी, तर मला ना 25 ते 20 लाखाची साईट भेटलेली आहे. तर संत रामपाल महाराजांची ही खूप मोठी दया आहे आमच्यावर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने आपल्याला जे व्यसन होतं ते दूर झालं. त्याचप्रमाणे शारीरिक जी पीडा होती तीसुद्धा दूर झाली आणि आर्थिक स्वरूपातसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी कष्टी लोक आहेत, जे आज समाजामध्ये त्रस्त आहेत, नाना प्रकारच्या रोगांना, राईंना, त्याचप्रमाणे जे आर्थिक संकटात सापडलेले आहेत, अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सरजी मी संदेश तर नाही देऊ शकत, परमात्मा देऊ शकतो. मी फक्त प्रार्थना करू शकतो की जे पण काही बांधव आहे, जे पण काही समाजाचे इतर वगैरे ज्यांना व्यसन नाही सुटत आहे, जे दारू बोकरे आहे ते सर्व व्यसनाने लिप्त आहे, त्यांनी ज्ञानगंगा वाचायची आणि संत रामपाल महाराजाच्या दीक्षा घेऊन त्यांनी पण सद्भक्ती करायची. त्यांचं पण आमचं जसं व्यसन सुटलं तसं त्यांचं पण सुटेल. हे संत रामपाल महाराजांचं खूप मोठी सद्भक्ती करून सर्वांचे सुटलेले आहे, तर तुमचे पण सुटेल. मी हे सर्व सांगतो आणि आमच्या भाषेत सांगतो की
तम पण अतरा देखो अपन अतरा भले किम किम फराच अपने ना आज तक सच्चो गुरु कौन मोले हो पूर्ण परमात्मा कौन मोले हो छ तो ये संत रामपाल महाराज से अपने सेवालाल महाराज के मिलो छ जानजो छानजो न पचज मानजो तो तम पूरा पुस्तक वाँचो ज्ञान गंगा सांभलो टीवी पर सत्संग आओ छो वो देखो हर टीवी चैनल अनुप सत्संग आओ छ हेठा पट्टी रहो छो ऊपर नाम रहो छ नंबर रहो छ ऊपर संपर्क करो અને આપને નજદીકી કિમી બી નામ સેન્ટર એનું વતે તમને વતે માહિતી મળી જાય અને તમે બી નામ દીક્ષા લેવો તમારા જીવનને કૃતાર્થ કરો એ જ સદભક્તિ છે આપને મોક્ષ પ્રાપ્ત થઈ શકે છે નહીંતર એ તો લોભી ગુરુ લાલચી ચેલા નરક में जाके ढेलम ढेला अनुचारी जी बात तम देखो ये संत रामपाल महाराज जैसे सदभक्ति करो ये ज आमार प्रार्थना છે અને यात्रा કહેવા છે सर, जसं तुम्ही आज समाजाला सांगत आहात की जर आपल्याला जर दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, त्याचप्रमाणे जे काही व्यसन आहेत, जे काही दुःख आहे, जे काही रोग आहे, त्यातनं जर आपल्याला राहत पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांच्या शिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. तर समाजाने लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर एखाद्या साधकाला आपली गोष्ट जर पटत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आता संत रामपालजी महाराजांच्या विविध चॅनलवर सत्संग वगैरे चालतं त्याच्या खाली पट्टी दाखवतं त्याच्यात नंबर असतं तर सर जे त्या नंबरवर कॉल केला की तुम्हाला नजदीकी नामदान सेंटर भेटून जाणार. तुम्ही कुठेही राहिलं तरी बी आता महाराष्ट्रामध्ये ना सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर खुललेलं आहे तर तिकडून तुमच्या संपर्काने ते भेटून जाणार. आणि दररोज तुम्ही सत्संग ऐकायचे पुस्तक वाचायचं तर तुम्हाला सर्व काही समजेल खरं काय आहे आणि खोटं काय आहे सर्व तुम्हाला माहिती पडेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथेच जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की ह्या गुरुमंत्रासाठी, या दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा जेव्हा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तर आपणसुद्धा किती पैसे त्या ठिकाणी दिले होते? हे सर्व सर जे निःशुल्क आहे आपल्याला जे पण काही देतात नामदीक्षा वगैरे पुस्तक वगैरे जे काही देताना सर जे हे सर्व निःशुल्क आहे. दुसऱ्या गुरूंसारखं नाही आहे की इकडे 11,000 भरावं लागेल इकडे 21,000 भरावं लागेल जेव्हा तुम्हाला नामदीक्षा भेटेल आणि हे ते पालन करावं लागेल असं काही नाही. याच्यात निःशुल्क आहे सर्व काही निःशुल्क देतात. नामदीक्षा निःशुल्क देतात पुस्तक निःशुल्क देतात. असं सद्भक्ती संत रामपाल महाराजजी दाखवतात. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.